एका व्ह्युअर्सने मला सांगितलं फोन करून की सर तुम्ही थोडंसं जी गोष्ट सांगते ती रंगवून जर सांगितली, चटपटीत सांगितली, जरा मीठ मसाला लावून सांगितली तर ऐकायला बरं वाटेल. मित्रांनो, ॲक्च्युली मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतो आहे, शास्त्र ठेवतो आहे, विज्ञान ठेवतो आहे. त्यामुळे मी त्या गोष्टी रंगवून सांगत नव्हतो. पण ठीक आहे, थोडंसं रंगवून सांगितल्यानंतर जरा ऐकायला बरं वाटते, हे मलाही उमजते, मलाही कळते. आज जी मी गोष्ट सांगणार आहे काही दिवसापूर्वी घडलेली. ताकद अशी लागली पाहिजे, दोन्ही हाताने ओढली ती गाठ, दोन्ही हाताने ते दोन टोकं ओढून स्वतःची हत्या करू शकतो. त्याने तिथे बागसुद्धा वसवली होती, ती बाग जळूनसुद्धा गेली. बऱ्याच काय काय घटना घडल्या. म्हणजे पैशीवाले व्यक्ती, धनाढ्य व्यक्ती आहे. ह्या पृथ्वी तळावरती किंवा या ब्रह्मांडामध्ये एकच गोष्ट कार्यरत आहे, ती म्हणजे ऊर्जा, विविध प्रकारच्या ऊर्जा. त्याच्यामध्ये पंचतत्व आलीत, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. ज्याने आपण बनलो आहे, जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पिंडात आहे. आणि ह्याच 5 तत्वाने आपण बनलेलो आहोत. मित्रांनो, पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, थोडंसं रंगवून सांगण्याचा मी प्रयत्न करेन, बघूया कितपत जमते. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा कशावरती करत होतो तर वास्तुशास्त्र, वास्तुदोष या विषयावरती. एका व्ह्युअर्सने मला सांगितलं फोन करून की सर तुम्ही थोडंसं जी गोष्ट सांगते ती रंगवून जर सांगितली, चटपटीत सांगितली, जरा मीठ मसाला लावून सांगितली तर ऐकायला बरं वाटेल. मित्रांनो, ॲक्च्युली मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतो आहे, शास्त्र ठेवतो आहे, विज्ञान ठेवतो आहे. त्यामुळे मी त्या गोष्टी रंगवून सांगत नव्हतो. पण ठीक आहे, थोडंसं रंगवून सांगितल्यानंतर जरा ऐकायला बरं वाटते, हे मलाही उमजते, मलाही कळते. आज जी मी गोष्ट सांगणार आहे काही दिवसापूर्वी घडलेली, वास्तुशास्त्रासंदर्भातच, वास्तुदोषाबद्दलच. मित्रांनो, ही गोष्ट सांगताना थोडंसं मी रंगवून सांगण्याचा प्रयत्न करेन. मला त्या गोष्टीची सवय नाही आहे, पण सांगण्याचा प्रयत्न करेन, बघूया मला किती जमते. मित्रांनो, असा एक प्रसंग माझ्या बाबतीत आता घडला आहे. मला कोणी बोलवलं नव्हतं, मला कोणी सांगितलं नव्हतं की बाबा, माझ्याकडे कोणी तक्रारसुद्धा केली नव्हती की बाबा आम्हाला वास्तुशास्त्र बघायचं आहे, वास्तुदोष बघायचं आहे. जवळची व्यक्ती आहे, मी स्वतःहून गेलो, कारण त्या जवळच्या व्यक्तीला मदत करावी अशी मला वाटत होती. कारण काय असं माहिती आहे मित्रांनो, की आपण म्हणतो की